महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस जी आहेत, माझे नेते पण माननीय देवेंद्र फडणवीस जी आहे, या विषय त्यांच्याकडे आहे, ते त्यांच्यावर योग्य भाष्य करतील. लेकिन कहीं पर इसका नाम टीपू सुल्तान रखा गया ही नहीं, न तो महानगर पालिका के रिकॉर्ड में, न कलेक्टर के रिकॉर्ड में, न सरकारी महाराष्ट्र सरकार के रिकॉर्ड में. ये तो किसी ने आके वहां पर बैनर लगाने की कोशिश की थी, उसके विरोध में बड़ा आंदोलन हुआ था. सारे मुंबईकरों ने, धर्मप्रेमी लोगों ने, जो लोगों को लगता है कि टीपू सुल्तान एक लुटेरा था, टीपू सुल्तान ने कुछ गलत किया, उन्होंने वहां आंदोलन किया था. और मेरा भी मानना है कि छत्रपति शिवाजी महाराज की धरती पर टीपू सुल्तान जी का क्या काम है. सही, पिछले साल 26 जनवरी के आसपास ही जो है तत्कालीन जो मंत्री थे असलम शेख, उन्होंने इसका उद्घाटन किया था. तभी इसको नाम दिया गया था टिप्पू सुल्तान मैदान. उनका कहना था कि आसपास के लोग इसे टिप्पू सुल्तान मैदान के नाम से जानते हैं, इसीलिए नाम दिया गया. हालांकि ये बात बिल्कुल सही बताई थी बीएमसी ने कि इस नाम को लेकर कोई प्रस्ताव बीएमसी के पास नहीं था. सर, सवाल ये है कि यहाँ पर आपत्ति जो है ये गैर कानूनी नाम दिया गया था इसको लेकर है, या टिप्पू सुल्तान नाम दिया गया था इस नाम पर? नहीं, ऐसा है कि जब नाम दिया ही नहीं गया तो किसका भी नाम, उससे कोई बहुत बड़ा सवाल नहीं. और ये सच है कि छत्रपति शिवाजी महाराज की धरती के ऊपर यदि कोई टीपू सुल्तान जी के नाम पर कोई बनाना चाहेगा तो उसके समर्थन में भी कुछ लोग हो सकते हैं, पर उसके विरोध में बहुत लोग हैं. ये रिकॉर्डेड सत्य है. सर, ऐसा ही एक टीपू सुल्तान चौक अंधेरी में भी बनाया हुआ है जिसको मान्यता दी गई है, उसका भी नाम आगे बदली किया जाएगा, लेकिन वो मान्यता पूर्वक दिया गया बीएमसी से. मैं वापस आपसे कहना चाहता हूँ, नाम बदलने से, जैसा कि आप में से किसी ने उठाया, क्या गुणवत्ता से कोई फर्क पड़ता है? नहीं पड़ता है. पर यह भी सच है कि यदि कोई गलत इतिहास का नाम रखा जा रहा है तो इतिहास का सही नाम भी लोगों के मन में जाना चाहिए. मैं टीपू सुल्तान जी ने क्या किया, क्या नहीं किया, उस पर बोलने का मुझे अधिकार नहीं है, पर मुझे ये कहने का जरूर अधिकार है कि यदि अनाधिकृत रूप से छत्रपति शिवाजी महाराज की धरती के ऊपर कोई टीपू सुल्तान जैसे व्यक्ति का नाम इलीगल तरीके से सरकार के अंदर बैठा है, इसलिए उस ताकत से लगाना चाहता है, तो उस समय जो बड़ा विरोध का आंदोलन हुआ था उसका सम्मान करते हुए हमने 2 दिन पहले नाम हटाने का निर्देश दिया और लोगों ने आपो आप नाम हटाया. एक आखिरी सवाल मेरी तरफ से, मैं विपक्ष का भी सवाल आप तक पहुंचाना चाहूंगा. उन्होंने एक मसला ये भी उठाया कि गोवंडी में जब एक नाम लीगली रखा गया, छत्रपति शिवाजी महाराज की जमीन पर लीगली जब नाम रखा गया, तो उसमें बीजेपी के नेता अमित साटम भी उसमें सहमति उन्होंने तब जताई थी. तो ये लीगली नाम रखने पे ऐतराज है या इलीगली नाम? इसलिए मैं इस पर कोई कमेंट नहीं करना चाहता हूँ. अमित साटम जी ने पहले इसके बारे में क्लैरिफिकेशन दे दिया और आपको लगता है और इसके बारे में अपना क्लैरिफिकेशन ते एमओयू सर्व त्याने हँडओव्हर करत आहे. त्याशिवाय 207 नवीन आपल्याकडे अंगणवाडी एसआर ने दिलेली आहे आणि पुढच्या सप्ताहामध्ये आपण अजून 600 नवीन अंगणवाडीचे एमओयू साइन करणार. 600 अनाथ मुलांच्या सर्वे संदर्भामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही माहिती दिली होती आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये तो सर्वे करून आम्ही लवकरात लवकर माहिती देखील जाहीर करू असं म्हटलं होतं. नेमकी काय परिस्थिती सध्या आणि याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त केलेल्या शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा कोरोनानं अनाथ झालेली मुलं असतील यांचा समावेश आहे का? जे एकही मुलाने जे काही सरकारी सहायता मिळालेली नसेल, आमची जबाबदारी आहे की मी त्याने पोच करू. आपल्याकडे पण काही नाव असेल तर मी नक्की करू. मी डिपार्टमेंटकडे जे एक साधा नाम पेंडिंग होता ते आपण क्लिअर करायला सांगितलेलं आहे. शेतकरी किसान मुलासाठी किंवा असा कोरोनाच्या मुलासाठी जे काही सरकारकडे योजना आहे ती योजनामध्ये कोणताही लाभ पोहोचलेला नसेल तर मला सांगा, मी नक्की व्यक्तिगत लक्ष देऊन पूर्ण करू. योग्य निर्णय करतील. तुम्ही सर्वसामान्यांचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन पहिले, पण मला विचारायचं आहे की ज्यावेळी कोणत्याही गोष्टींची नावं बदलली जातात तर तिथे गुणात्मक दर्जात फरक होतो का? म्हणजे विद्यापीठांची नावं बदलली तर तिथलं शिक्षणाचा स्तर उंचावल्याचे काही रेकॉर्ड आहेत का? किंवा आता उद्यानाचं नाव बदललं तर तिथे फक्त नाव बदलून होणार नाही, स्थानिकांना काही प्रोव्हाइड केले गेले काही, जसे वॉक लाईनर लोक असतील किंवा काय? मी फक्त आपली माहितीसाठी परत सांगतो, हा नाम बदलण्याचा केसच नाही आहे. नाम होताच नाही तिथे. एकही गव्हर्नमेंट रिकॉर्ड दाखवा कधी इथला नाम महानगरपालिकाने, कलेक्टरने, सरकारने, कोणाने टिपू सुलतानचा प्रस्ताव पारित केला होता का? नाही केला. कोणाने तिथे आणून ते बॅनर टाकला म्हणून ते हा छत्रपति शिवाजी महाराज की धरती है, यामध्ये टिपू सुलतानचा काय काम? सर, एक बार हिंदी में भी आपसे जानना चाहेंगे कि ये पूरा त्यांना आता काय प्रोव्हाइड सुविधा केल्या जाणार? तुमची सूचना अतिशय बरोबर आहे. आम्ही डीपीटीसी फंडातून ते अतिशय चांगला उद्यान आणि मनोरंजनच्या मैदान तिथे उभे करू आणि 1 वर्षाच्या आत तिथे एक मोठी प्रतियोगिता ठेवून तुम्हाला सर्वांना तिथे आमंत्रित करू. तुम्हाला कळेल की
हा पॉझिटिव्ह कार्य होता, यामध्ये काय नेगेटिव्ह किंवा राजनीती नाही. तर एक राजकीय मैदानाला प्रश्न जे आहे नाव दिलं की, जाणार आहे आपल्या- त्यामध्ये कोणकोणत्या नावाचा समावेश आहे? तुम्ही ती नावं सांगत होता. आता 4-5 नाव लोकांनी सांगितलं आहे. एक अस्फाकुल्ला खान मैदानचं नाव सांगितलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव सांगितलं आहे, रामप्रसाद बिस्मिल्लाचं नाव सांगितलं आहे. अजून काही नाम असेल मला माहिती नाही, कोणाने कुठे नाम पाठवलं, माझ्या ते लक्षात 3 नाव आले, ते आपलं सांगितलं. सर, एक राजकीय प्रश्न होता. नुकतीच युतीच्या विरोधात आता एक मोठी आघाडी राज्यात झालेली आहे आणि प्रकाश आंबेडकर इथे त्या आघाडीचा एक वेगळं चाक म्हणून ओळखलं जातं. मात्र त्यात प्रकाश आंबेडकरांनी असंही म्हटलेलं आहे की भाजप घटनेच्या चौकटीत कार्य करणार असेल तर आम्ही देखील त्यांच्या सोबत जाण्यात असू. कसं पाहताय आपण? माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आहे, त्याने या विषयावर बोललेलं आहे, त्याने या विषयाची जाणकारी आहे. या विषयावर त्यांचा निर्णय असेल ते आम्ही सर्व भाजपाचे शिपाई म्हणून मान्य करू. त्याच्याशिवाय आम्हाला कोणाने बोलण्याचे अधिकार पण नाही आणि मी बोलणार पण नाही. तिथे नावाचं आता नामांकन होणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं? नाही, कोणतेही नाव बदलायची काय गरज नाही. जे काय सत्य ते लोकांच्या समोर आला पाहिजे. हा सत्य होता की हा खेळच्या मैदानाचा काही नाम न होता. कोणाने इलिगल तरीकाने टिपू सुलतान कोणाला खुश करायसाठी लावला तर लोकांनी विरोध केला. लोकांचे जनसमर्थनाच्या जे मुंबईकरांची जी डिमांड होती त्याच्या में मान राखला. सर, नया नाम कब तक जब पाएगी सरकार? वो लंबा प्रोसेस है, सरकार अपना काम करेगी, डिपार्टमेंट से अलग अलग नाम आएंगे, उसके बारे में सरकार बीएमसी चुनाव के पहले सर नाम लग जाएगा? बीएमसी चुनाव का इस नाम से कोई भी संबंध नहीं है. कोई जरूरी नहीं है कि हम राजनीति में बैठे हर काम राजनीति से करें, कुछ काम मन से भी हो सकता है. तर एकीकडे आमचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे आणि आमचे उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचे निर्णयानुसार यावेळी आपण 18 ते 22 फरवरी 5 दिवसाचा मोठा शिव जन्मोत्सव करणार आहे, साजरा करणार आहे. त्यावेळी 1 लाखपेक्षा जास्त लोक दरवर्षी साजरा होता तिथे. आम्ही यावेळी आता अतिशय मोठा छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्याभिषेकचा यावेळी 350वा वर्ष आहे, म्हणून अतिशय चांगली रीतीने मोठ्या प्रमाणावर आपण ते साजरा करणार आहे. काय काय वैशिष्ट्य? त्यामध्ये टेंट सिटी उभी राहणार आहे. शिवकालीन बाजार त्यावेळी हाईटवर घोडेवर ते लोक आऊन मार्केटमध्ये पर्चेसिंग करते. शिवकालीन बाजार त्याप्रमाणे उभे करू. आपले जाणते राजाचा प्रयोग करू. तिथे तलाव आहे, त्या शिवकालीन नौका तिथे ठेवू. त्याशिवाय ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म झाला होता त्याच्या तिथे टेलिकास्ट आपण पूर्ण दुनियामध्ये करू. असा अतिशय मोठ्या प्रमाणावर उत्साहाने ते आपण साजरा करत आहे. टिपू सुलतानचा काय नेमका वाद आहे, काय निर्णय झाला? टिपू सुलतानच्या नाव कोणाने 1 वर्षापूर्वी एक मैदानावर मालवणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पण विरोध झाला होता. सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद आणि सर्व देशप्रेमी धर्मप्रेमी लोक तिथे उभे राहिले. गोपाल शेट्टीजी, मला, सुनील राणेजी, योगेश सागरजी, अतुल भातकलकरजी, सर्व आमदाराने 5 तास मलाड पोलीसवर बसून आमच्या गिरफ्तारी केली होती. आता वक्त बदलला, नाव गेला, आता बघू काय होतं.